कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील उद्योजक उद्धव शेठ नेवसे यांचा 57वा अभिष्टचिंतन सोहळा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय। समाजातील प्रत्येक घटकास सोबत घेऊन काम करणाऱ्यांना समाज नेहमीच मानाचं स्थान देत असतो। प्रत्येकाने समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करणं आवश्यक आहे। तर जन्मभूमी एवढंच आपण कर्मभूमीला महत्त्व दिल्याने आयुष्यातील यशाचं शिखर गाठू शकलो। प्रत्येकाच्या जीवनात जन्मभूमी इतकीच त्याची कर्मभूमी देखील श्रेष्ठ असते। सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा करणं ही एक काळाची गरज बनली आहे, असं प्रतिपादन कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील सद्गुरू उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष उद्धव शेठ नेवसे यांनी केलंय। नेवसे यांचा 57वा अभिष्टचिंतन सोहळा वायफळ खर्चाला फाटा देत विविध सामाजिक उपक्रम राबवत अनाथालयातील मुलांसोबत साध्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी विविध सामाजिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं। नेवसे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत कर्जत येथील स्नेहप्रेम या निराधार संस्थेत मुलांना फळांचं वाटप करण्यात आलं। राशीन येथील कामधेनू गोशाळेला गोमातेसाठी चारा वाटप तसेच संस्कार विद्यार्थी बालगृहात निराधारांसाठी मिठाई वाटप करण्यात आली। मिरजगावच्या जिजाऊ इंग्लिश स्कूल आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊचं वाटप, तर मिरजगाव जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी जीवनावश्यक औषधं येथील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली। तसेच तालुक्यातील ठिकठिकाणी विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं नेवसे यांचा सत्कार करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी कार्यक्रमासाठी स्नेहप्रेम संस्थेचे संचालक फारुख बेग, केमिस्ट असोसिएशनचे तालुका अध्यक्ष राम ढेरे, शरद मस्के, सुनील भोज, सुदाम दळवी, सचिन जेवरे, माजी उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, सावता परिषदेचे युवा तालुका अध्यक्ष स्वीकार नेवसे, जामखेड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल गिरमे, केशव शिंदे, संजय पवार, सदाबापू शिंदे, अंबर भोसले, नरेंद्र ढेरे, बबन म्हस्के, डॉक्टर प्रसाद शिंदे, अशोक काकडे, दीपक खेडकर, महेंद्र पवार, संजय घोडके, कुलदीप गंगावणे, डॉक्टर अशोक काळदाते, तानाजी पिसे, शेखर नेवसे, संपत बावडकर, सारंग घोडेस्वार, शरद आढाव, उद्योजक रवी काळे, डॉक्टर दराडे, अंबादास गव्हाणे, बापू धांडे, एकनाथ हेंबाडे, राजेंद्र येवले, रवींद्र थोरात, बापू शिंदे, विशाल दळवी, गणेश साखरे, अविनाश नेवसे आदींसह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। तर यावेळी राशीन येथील उद्योजक रविशेठ काळे यांनी सद्गुरू उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष उद्धवराव नेवसे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यामुळे मी ठरवलं की या गोशाळेला आपण व्हिजिट द्यायची आणि जी छोटी छोटी बालकं आहेत यांना काहीतरी आपलं मिठाई देऊन त्यांना मी आज आपला बर्थडे सेलिब्रेट केलाय असं काहीतरी वाटलं पाहिजे। त्यामुळे थोडी मी पवार साहेबांना परवाच कल्पना होती की मला एक छोटं मिठाईचं वाटप आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी करूया। म्हणजे असा मानस व्यक्त करून मी या ठिकाणी आलो। 3:30 वाजताचा प्रोग्राम होता, तो थोडा उशीर झाला, पण आता काय झालं, सकाळी 8 वाजल्यापासून माझं हे सगळे सामाजिक उपक्रम चालू असल्यामुळं मी सकाळीच 8 वाजता बेग साहेबांच्या शाळेला व्हिजिट दिली। तिथं 50 निराधार बालक आहेत, त्यांना फळं वाटपाचा प्रोग्राम केला। त्यानंतर कर्जत मल्टी स्टेटमध्ये मी काय मित्रपरिवाराला त्या ठिकाणी थांबलो। परत मिरजगावला जाऊन इंग्लिश मीडियमला शालेय साहित्य, सरकारी दवाखान्यामध्ये औषध वाटपाचा प्रोग्राम, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शालेय साहित्य आणि खाऊ वाटप, त्यानंतर संत गजाननमध्ये प्रोग्राम झाला, आमच्या संस्थेमध्ये कार्यक्रम झाला आणि त्यानंतर मी इथं आलो आणि या ठिकाणी एक असं एक ऊर्जा आल्यासारखी दिसते। मी माझ्या वाढदिवसामध्ये कुठं फटाका वाजवत नाही, ॲटम बॉम्ब वाजवत नाही, 5000ची लढ वाजवत नाही किंवा कुणाला हॉटेलमध्ये मिष्टान्न भोजन देत नाही, पण सामाजिक उपक्रम हे 100% मी गेली 10, 12, 15 वर्ष झालं नित्यनेमाने करतो की ज्या ठिकाणी आपल्याला जे वंचित घटक आहेत त्या वंचित घटकासाठी आपण एक देणं लागतो की त्यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे, त्यांच्यासाठी आपण काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे, अशी मानसिक भावना माझ्या डोक्यामध्ये असते। पण त्याप्रमाणे मी प्री प्लॅनिंग करतो आणि संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हे माझं शेड्यूल चाललेलं असतं। आता या ठिकाणी आल्यानंतर पण आता परत कर्जतमध्ये थांबायचे, नंतर माझ्याजवळ जायचं आणि परत मिरजगावचे जे काही थोडे प्रोग्राम राहिलेले ते प्रोग्राम करायचे। असं बोलण्यासारखं भरपूर आहे, पण हे बालकं पाहिल्यानंतर मला निश्चित एवढं मला वाटतं की ह्या बालकांना आपण तुम्हासारख्यांनी जर आपल्या जे काय आपण दैनंदिन याच्यात कमवतो त्यातलं एक 2-5% वाटा दिला तर यातला एखादा कोहिनूर हिरा सुद्धा या भारतात परत तयार होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही सर्वांनी खास करून राशीन परिसरातल्या लोकांनी यांच्यासाठी लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना ताकद दिली पाहिजे। ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला त्यांना कमी पडते त्या ठिकाणी तुम्ही त्यांना मदतीला धावलं पाहिजे। मी एवढं सांगू शकतो किंवा या 10वी नंतर जी मुलं काय तयार होतील शरद भाऊ, तर या 10वीच्या पोर जी तयार झाली ती माझ्या संस्थेमध्ये त्यांना 1 रुपया न घेता
मी तो व्हेटरनरी डॉक्टरचा कोर्स असेल त्याच्या पुढे मी 12वी सायन्स पास झाली, त्यांना BSc ॲग्री बीटेकला येऊ वाटलं तर मी माझ्या कोट्यामधून त्यांना प्रवेश देऊ शकतो आणि त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी संस्थेमार्फत आम्हाला घ्यायला कुठलेही संकोच वाटणार नाही अशी विद्यार्थी मित्र, तुम्ही असं नाउमेद न होता स्वतः अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करता करता आपण भरपूर खेळलं पाहिजे, ग्राउंड आपण मारले पाहिजे, जेणेकरून या सरांची मान उंचवली पाहिजे, तुमच्या कुटुंबाची मान उंचवली पाहिजे. त्यामुळे भरपूर प्रॅक्टिस करा, भरपूर अभ्यास करा. तुम्हाला आई जगदंबा कुठेही कमी पडू देणार नाही आणि उरली सुरली काही पाठबळ लागत असेल तर आम्ही सगळी मंडळी तुमच्या पाठीशी आहोत असं या निमित्त सांगतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप तुमच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. या ठिकाणी आमचा मान सन्मान केला, शरभाऊनी वेळ दिला, त्यांच्या संस्थेत यांची परमिशन दिली. या कार्यक्रमासाठी आमचे परम मित्र रविदादा काळे, त्यासोबत बापू धोंडे असतील, जांभळकर असतील, काळेसाहेब असतील, त्याचबरोबर कोले पाटील असतील, आमचा स्टाफ असेल आणि विशेष करून माऊलीला मी येताना चल म्हटलं तर 2 मिनिटात कुठलाही संकोच न बाळगता तो माझ्या गाडीत येऊन बसला आणि त्याच्या व्यापारातला बहुमत 2-3 तासाचा वेळ त्यांनी माझ्यासाठी दिला. त्याबद्दल मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि इथं सेलिब्रेशन केलं त्याबद्दल शरद भाऊचं खूप खूप अभिनंदन करतो, आभार मानतो, थांबतो. जय हिंद, जय. उद्धव शेठ बद्दल सांगायचं झालं तर लोक म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं, पण सोनं तरी काही बँकेत ठेवलं जातं, हातात ठेवलं जातं, कपड्यात ठेवलं जातं, पण हे सोनं नसून हे एक परीस आहे. जाईल त्या गोष्टीत जाईल तिथं ते सोनं करते. आज त्यांनी गेले 20 वर्षापासून आपले संबंध आमचे दोघांचे आलेले आहेत. तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. अक्षरशः काय फार्मसी सारखं एक छोटंसं शिक्षण घेऊन त्यांनी मिरजगावमध्ये संस्था चालू केली एका छोट्या आपल्या मराठी शाळेमध्ये आणि त्यानंतर त्यांनी 200 एकर क्षेत्र करून त्यामध्ये BSc ॲग्री सारखं मोठं कॉलेज आपल्या मिरजगाव इथे कर्जत तालुक्यात चालू केलेलं आहे. यामुळे इतर राज्यातली लोक सुद्धा मुलं येऊन शिक्षण घेत आहेत. या शिक्षणामुळे अनेक विद्यार्थ्यांचं कल्याण तर झालेलंच आहे. ते करत असताना त्यांनी आणखी त्यांना लक्षात आलं की लोकांना पैशाची आपल्या व्यवसायासाठी पैशाची गरज आहे. त्यासाठी त्यांनी मल्टीस्टेटच्या माध्यमातून सर्व लोकांना एक पैशाची उपलब्ध करून दिली. तसेच शेतकऱ्यांकडून आलेले दूध येण्यासाठी डेअरीची व्यवस्था करून ठेवली. अशा विविध प्रकारचे त्यांनी आपल्या कर्जत तालुक्यामध्ये व्यवसाय सुरू करून अनेक लोकांना त्याच्यापासून फायदा दिलेला आहे. आणि या अशा वाढदिवसानिमित्त त्यांनी आज एक मोठा उपक्रम, मला सकाळी त्यांचा फोन आला की आपल्याला आढाव यांच्या शाळेमध्ये जाऊन तेथील गोशाळेला आपल्याला भेट द्यायची आहे, त्यांना चारा द्यायचा आहे. काही 2 टन 3 टन चारा त्यांनी आज जनावरांना दिला आहे. त्याचा बी आपण आता प्रोग्राम घेतला. त्यानंतर या मुलांना अनाथ मुलं आहेत यांच्यासाठी त्यांनी मिठाईचं वाटप करण्याचं ठरवलेलं आहे. ते मिठाई आणलेलं आहे. ते मिठाईचं वाटप आपण थोड्याच वेळात करत आहोत. यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांचे पुढील आयुष्य भराभराटी सुख समृद्धी जावं अशी या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. प्रतिनिधी मोहम्मद पठाणसह नयूम पठाण, न्यूज टुडे 24, कर्जत, अहमदनगर.